श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज कार्तिक वद्य द्वादशी आहे. आंतरराष्ट्रीय दिवस आहे एका महत्त्वाच्या गोष्टीचा, पण नकारात्मक गोष्ट आहे ती निषेधात्मक. एड्स निर्मूलन डे. एड्स हा शब्द ज्या वेळेला आला तेव्हापासून शिक्षणात आम्ही ज्या टीचिंग एड्स शब्द वापरत होतो, टीचिंग एड्स, मुलं बघायला आहे टीचिंग एड्स म्हणजे काय म्हणून टीचिंग मटेरियल शब्द वापरायला सुरुवात केली. एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. म्हणजे सध्या इम्युनिटी म्हणून आपण प्रार्थना करतो. मला तर वाटतं कोणीतरी इम्युनिटी देवीचं मंदिर स्थापन करेल. जसं पूर्वी मरी आली ना, म्हणजे कॉलरा, की मरियाईचं मंदिर करायचं स्थापन आणि मरियाईला प्रार्थना करायची आवरून घेतो. तसं इम्युनिटी देवीचं जय इम्युनिटी देवी वगैरे प्रार्थनाही काय लोकांनी केलेही असतील, पण इथे ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे. म्हणजे ढळणारी इम्युनिटी, कमी होणारी इम्युनिटी मी ॲक्वायर केलेली आहे. इम्युनो डेफिशियन्सी, इम्युनिटीची डेफिशियन्सी ॲक्वायर केलेली आहे. काय भयंकर प्रकार आहे. आणि तो सिंड्रोम आहे. अजून त्याचा काही नीट अभ्यास पूर्ण झालेला नाही, संशोधन. मला एक हेडलाईन आठवते, मागे सहज उल्लेख केला होता. ज्यावेळेला भारतीय क्रिकेट टीम अनेक मॅचेस हरत होती, हे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला नक्की जिंकणार भारत असं म्हणत असताना भारत हरला. एका वर्तमानपत्राने 8 कॉलमी हेडलाईन दिलेली होती. प्रयत्नांची शिकस्त करून भारतानं पराभव खेचून आणला. कसं वाटतं? प्रयत्नांची शिकस्त करून पराभव खेचून आणला. तसं हे ॲक्वायर काय करायचं? ॲक्वायर नॉलेज, ॲक्विजिशन ऑफ लँड फॉर सम सोशल कॉज. म्हणजे ॲक्विजिशन चांगल्या गोष्टींचं का नको? इथे ॲक्वायर केलेलं आहे का? बाय विल नाही, पण बाय द स्टाईल ऑफ लिव्हिंग. स्वैर, व्यभिचार म्हणता येईल अशी परमिसिव्ह सोसायटी, स्वैराचार आणि अतिउपभोग, सर्व इंद्रियांचा अतिउपभोग, विशेषतः कामवासनेचा अतिउपभोग, त्यातून हे सगळं आलं. विधिनिषेधच नाही, कारण लग्न या संस्कृतीवर किंवा या संस्थेवर विश्वासच नाही. लिव्ह इन म्हणजे सुद्धा काही काळ ते एकत्र राहतात. इथे काही नाही, आपण इंग्रजी सिनेमा बघतो वगैरे, तिथे जिथे पोचतात तिथे ती आणि तो एकत्र येऊन त्या दिवशीचं ते कामं वासना भागवून घेतात. असं जीवन आहे. मग यातून का होणार नाही? एड्स हा माकडांकडून आलेला आहे, कारण माकडांना तशी हीच माकडीन माझी आणि हा संसार माझा असा काही प्रकार नसतो. एकामागून एक आणि त्यांच्यापासून आलेला आहे. म्हणजे माकडापासून माणूस झाला की नाही माहीत नाही, पण आपण बऱ्याच वेळेला माकडासारखे नाही, माकडापेक्षा वाईट वागतो. कारण माणसाला बुद्धी मिळालेली आहे, विवेक शक्ती आहे, आम्ही मिळवत नाही किंवा मिळाली तरी त्याचा उपयोग करत नाही. आज एवढं पुरेसं आहे. एड्स उन्मूलन डे, आणि आपण प्रार्थना करूया की लवकरात लवकर हा जाईल. पण आता काय, एक विषाणू जातो आहे, दुसरा विषाणू येतो आहे आणि आता हे येतच राहणार आहेत. कारण अशा पद्धतीनं ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे, पाणी तापायला लागलेलं आहे, सगळीकडे प्रदूषण झालेलं आहे आणि आम्ही आमचा देश स्वच्छ ठेवलेला आहे. याला काही अर्थ नाही आहे. विषाणूला काही देहांच्या मर्यादा आहेत काय? पक्ष्यांना आणि नद्यांना सरहद, पूर्वी सुंदर गाणं होतं, सरहद रोक नाही सकते, टोक नाही सकते. आम्ही भारताने हे सरहद बनवली आणि जो एक देश बनवला होता देवाने, त्याच्यावर आम्ही हा माझा देश, हा तुमचा देश, हे माझं राज्य, हे तुमचं राज्य, हे माझा जिल्हा, हा तुमचा जिल्हा, आपण कुठपर्यंत पोचणार आहोत माहीत नाही. तर मला सांगायचं आहे काय की आज आपला जो विषय आहे की जीवन, शिक्षण आणि सूत्र, जीवन शिक्षणाची, म्हणजे शिक्षणातून जीवन, 2 शब्द आपण शेवटी वापरणार आहोत. मनःप्रसाद हा गीतेतला शब्द आहे आणि एक प्रकारे जीवनाचा आशीर्वाद. जीवनाने शाप द्यायचा का आपल्याला? एड्स हा जीवनाने दिलेला शाप आहे. जीवन म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जगता त्यातून निर्माण झालेला आहे हा शाप आहे. हा विषाणू जो आपण कोरोना म्हणतोय किंवा आता आपण ओमिक्रॉन वगैरे निरनिराळी नावं आहेत, हे जे आलेले आहेत विषाणू, लक्षात ठेवा, हे निर्माण झालेले आहेत.
आपल्याला ते अजून त्याचं संशोधन झालेलं नाही आहे, म्हणून एक लस त्याच्यावर चालेल की नाही माहिती नाही, तर पुन्हा नवीन लस म्हणजे नवीन व्हॅक्सिन हा प्रवास चालू राहणार आहे. आणि प्रचंड खर्च या गोष्टींसाठी ज्याला डेव्हलपमेंट म्हणतात, विकास, त्या विकासासाठी भल्या भल्या राष्ट्रांकडे सुद्धा अर्थसहाय्य नसणार आहे. जाऊ दे, तो विषय नाही, पण आपला विषयच जीवनाचा आहे आणि हा सगळ्या जीवनाचा भाग आहे. परत येईल का लॉकडाऊन? काही देशात सुरू झालेलं आहे. म्हणजे एकाला तर बुद्धिबळाची स्पर्धेला जायचं होतं, पण खात्री नाही आहे त्या देशात जर लॉकडाऊन झालं तर ती स्पर्धा रद्द होईल. असं सुरू झालेलं आहे तिकडे. आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही. आणि त्यांनी जी 7 राज्य सांगितलेले त्याच्यात आपल्या गोव्याचं नाव तर नक्कीच आहे. कारण का की सगळ्या देशातून येतात. काल 2 निग्रोना सापडलं असं काहीतरी आहे, ब्लॅक जे लोक असतात त्यांना, तिथूनच येणार आहे. हा तिथेच निर्माण झालेला आहे. जास्त वेळ घालवायला नको. काल आपण बघत होतो शिकवता काहीच येत नाही, शिकता मात्र सगळं येतं. हे धक्कादायक वाक्य आहे. मी शिकवतो असं पूर्वीचा पतंजलीसुद्धा म्हणत असेल तर पतंजलीचे सगळे विद्यार्थी काय सारखे तयार झाले? रामदेव बाबांकडून इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा घेऊन सगळे काय सारखेच त्या योगाचा अभ्यास करायला लागले? नसतं तसं. मी शिकवतो म्हणजे मी पेरत जातो. त्यांनी ते बीज खोल घालून, हे आपलं आजचं नवीन सूत्र आहे, तो विचार केला पाहिजे. म्हणून शिकवता येत नाही काही. नथिंग कॅन बी टॉट, नथिंग, बट एव्हरीथिंग कॅन बी लर्न्ड. अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणजे हा मुलगा ऐकत नाही, तो मुलगा ऐकतो. आता इथे लक्षात ठेवा की तो ही रिफ्युजेस टू लिसन टू यू. त्याची कारणं असतील. आपण आज आणखीन एक सूत्र बघणार आहोत, त्याच्यात आपण उदाहरणही पाहणार आहोत. पण काल आपण परायण हा शब्द बघत थांबलो होतो. परायण म्हणजे फेस टू फेस हा एक अर्थ झाला, आणि त्याला दुसरा शब्द आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय की आपण ओरिएंटेशन कोर्स असतो, ही नवीन तंत्र आलेली आहेत. म्हणजे सगळीकडे सगळ्या शास्त्रात असतात, विशेषतः मेडिकल सायन्समध्ये किंवा शिक्षणात हे नवीन तंत्र आलेलं आहे. या तंत्रासाठी शिक्षकांचा ओरिएंटेशन कोर्स, हा जो ओरिएंटेशन कोर्स आहे त्याला ओरिएंट या शब्दाचा अर्थ पूर्व दिशा आपण बघितलं होतं. आणि ओरिएंटेशन म्हणजे फेस टू फेस विथ द ईस्ट, आणि ईस्टसुद्धा उगवणारा सूर्य. म्हणजे माझ्या जीवनात कायम उगवणारा सूर्य आहे. आय एम नॉट वर्शिपर ऑफ द रायझिंग सन, हा निराळ्या अर्थाने वापरतात. म्हणजे उगवता सूर्य आता या पक्षाचा आहे ना, चला त्या पक्षाचा जिंदाबाद. या पक्षाचा आहे ना, म्हणजे गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास, असा अर्थ आहे की वर्शिपर्स म्हणजे पूजा करतात ऑफ द रायझिंग सन. पण हा रायझिंग सन कसा आहे? माझ्या जीवनात कायम सूर्योदय आहे, कारण मी ओरिएंट आहे. आपण हल्ली शब्द वापरतो, जीवन डिसओरिएंट झाल्यासारखं झालेलं आहे. हे ओरिएंटेशन जरा नीट कर रे, कारण रिसेप्शन नीट येत नाही आहे, ट्रान्समिशनमध्ये काही फरक नाही आहे. हे शब्द आपण वापरतो. ओरिएंटेशनचं मागे आपण उदाहरण बघितलं होतं, एक सूर्यफूल ओरिएंटेड सकाळी पूर्व दिशेला असतं, आणि त्याला एक माहीत आहे की सूर्याला फेस टू फेस, आणि संध्याकाळी ते पश्चिम दिशेला कसं येतं त्यालाही कळत नाही. लक्षात घ्या. म्हणून परायण कसं असलं पाहिजे? विनोबांचा विचार केला होता की शिक्षकांनी पुस्तक किंवा अभ्यासक्रम परायण असता कामा नये, त्यांनी ज्ञानपरायण असलं पाहिजे. हे पुस्तक का म्हणे? एक फार सुंदर वाक्य आहे इंग्लिशमध्ये की टेक्स्टबुक इज अ विंडो, टीचर्स हॅव मेड इट अ वॉल. खिडकी कशासाठी आहे? वारं वगैरे येण्यासाठी, बाहेरचा व्ह्यू दिसण्यासाठी. त्याच्यासाठी टेक्स्टबुक आहे. मनं त्यांची व्हेंटिलेट झाली पाहिजेत, त्यांची मनं विशाल विकसित झाली पाहिजेत, म्हणून टेक्स्टबुक आहे. टेक्स्टबुक इज अ मटेरियल ऑर ॲन इन्स्ट्रुमेंट. आपण टेक्स्टबुकची भिंत तयार केली, आता विंडो नाहीच, टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही नाही. आणि टेक्स्टबुकमध्ये चुकीची माहिती असली किंवा जुनी माहिती असली तर मी ती माहिती रामबाण समजून त्याच्यावर पेपर काढतो, तशी उत्तरं देतो, मुलं तशी पाठ करतात. एखाद्या मुलांनी नवीन दिलं तर शिक्षकांनी एवढी गच्च भिंत बनवलेली आहे, आणि त्या भिंतीत शिक्षकासह विद्यार्थी अडकलेले आहेत. आणि शिक्षक विद्यार्थी शब्द सोडावं, आपण अशा किती भिंती निर्माण केल्या. आपल्याला मंत्र दिलेला असतो, मंत्र ही एक खिडकी आहे. स्तोत्र आहे, स्तोत्र ही खिडकी आहे. सद्गुरू म्हटल्यानंतर एकच मोठी खिडकी आहे, पण माझे गुरु, माझा देव ही एक खिडकी आहे. मग ब्रह्मा विष्णू महेश 3 खिडक्या आहेत किंवा मग मी का म्हणतो 3 खिडक्या आहेत? म्हणून मला चांगलं दर्शन होतं. कशाचं? या विश्वाचं, या सृष्टीचं, आणि त्यामुळे मी चांगलं कार्य करतो. हे जर लक्षात घेतलं तर मला वाटतं की वाद असायचं कारणच नाही, संवाद असेल. आणि आपण तो संवाद म्हणजे जर डायलॉग असेल तर डायलॉगचा सिम्पोजियम बनला पाहिजे, संवादाचा परिसंवाद झाला पाहिजे. हे जर झालं तर आपल्याला लक्षात येईल की परायण आपण हो, जीवन परायण व्हायला शिकलं पाहिजे.
जीवनपरायण म्हणजे ओरिएंटेड टू लाईफ. जीवनात शिक्षणाचा काही उपयोग होतो का असा प्रकार आहे. बऱ्याच वेळेला होत नाही. म्हणजे त्याही वेळेला मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, आपल्या विवेकानंदांच्या चरित्रातलं वाक्य आहे. ज्या इंग्रजीच्या अत्यंत प्रभावी अशा उपयोगानं किंवा माध्यमातून ज्यांनी जग जिंकलं, अक्षरशः आपला विचार त्यांच्यावर इतका प्रभावित करून त्यांना तो मान्य करायला लावला, त्या विवेकानंदांना BAच्या परीक्षेत इंग्लिशमध्ये सेकंड क्लाससुद्धा चांगले मार्क्स नव्हते. असं एक विधान आहे. म्हणजे त्याही वेळेला विद्यापीठातलं म्हणजे फॉर्मल औपचारिक शिक्षण आणि जीवन यांचा काही संबंध नव्हता. म्हणजे ह्या परीक्षेत काय निराळी, परीक्षा हा निराळा प्रकार आहे. परीक्षेतला परफॉर्मन्स हा निराळा प्रकार आहे. अचीवमेंट हा निराळा प्रकार आहे. म्हणून ॲक्वायरिंग, अटेनिंग, अचिव्हिंग हे सगळे शब्द आहेत, जीवनातले शब्द आहेत, शिक्षणातले शब्द आहेत. आपण शिक्षणातून जीवनाकडे असा जो विषय बघतोय तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर प्रशिक्षण हा शब्द घेऊन आपण उदाहरण थांबलो होतो. खरं म्हणजे हा जो प्रिफिक्स आहे ना, उपसर्ग म्हणतात, त्याचा अर्थ स्थान, प्रस्थान म्हणजे मोठं स्थान आहे, प्रगत स्थान आहे, प्रकाशित स्थान आहे. आपण म्हणतो ना प्रसन्न स्थान आहे, हे म्हणजे. आता शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजे वरची पायरी पाहिजे, पण इथे खालची पायरी आहे. शिक्षण एज्युकेशन आणि प्रशिक्षण इज ट्रेनिंग. यू कॅन बी ट्रेन. आपण म्हणतो ना यू कॅन ट्रेन ॲनिमल्स. आणि मागे एक गोष्ट बघितली होती, थोडक्यात पाहूया की एक राजा आहे, जत्रा आहे आणि म्हणजे उत्सव आहे मोठा, आणि राजाला दरवर्षी नवीन पैज लावायची लहर येते. एके वर्षी त्यांनी सांगितलं इथे सगळ्या व्यवसायांची माणसं आहेत, प्रोफेशन्स, प्रत्येकाने कुणीही त्यांच्यापैकी यायचं आणि माझा व्यवसाय सर्वश्रेष्ठ कसा हे सांगायचा. इंजिनियर येतो, म्हणतो तुम्ही गुहेत राहत होतात, जंगलात फिरत होतात, मी घर बांधून दिले. हा म्हणतो शिंपी, अरे तुमच्या अंगावर वस्त्र नव्हतं, मी तुम्हाला वस्त्र आणि फॅशनेबल निरनिराळ्या प्रकारची वस्त्र दिली, मी श्रेष्ठ आहे. डॉक्टर म्हणतो मी जगवलंच नाही, तुमचं आरोग्यच चांगलं राखलं नाही तर तुम्ही काय करणार आहात. वकील म्हणतो न्यायाची निर्मिती करण्यासाठी आम्ही कार्य करतो. न्याय जर समाजात पाहिजे असेल, त्यातून व्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डर, आणि व्यवस्था म्हणजे स्थापना, संस्थापना, धर्म संस्थापनार्थाय, धर्माची व्यवस्था जी बिघडलेली आहे ती पुन्हा आणण्यासाठी मी पुन्हा जन्म घेतो, हे जे सांगतो तर तो आम्ही निर्माण करतो. राज्यकर्ते म्हणतील आम्ही देश चालवतो, तुम्ही सगळे आमच्या हाताखाली काम करता, वी आर द गव्हर्नमेंट. शिक्षक असं कुणीच नाही का. तेव्हा एक शिक्षक म्हणतो की हा मी शिक्षक आहे, मला तिथे बोलायचं आहे पण मी पुढच्या वर्षी बोलेन. सगळेजण हसतात. ह्याच्याकडे नोट्स नाही आहे, तो नोट्स नाही तर हा काय बोलणार आहे. हा नोट्स काढेल आणि मी का चांगला आहे, शिक्षणाचा धंदा हा सर्वश्रेष्ठ कसा. दुसऱ्या वर्षी राजाला आठवण असते. तो म्हणतो तो शिक्षक आलाय का, आलाय म्हणला, काही इकडे येऊन बोल. म्हणला इकडे येऊन बोलू नये, तुम्ही रिंगण करून उभं राहा, मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय करतो ते, आम्ही शिक्षक काय करतो ते. म्हणून एक ससा आणला होता, सगळेजण बसलेले आहेत, एक ससा सोडला. ससा इकडे जातोय तिकडे जातोय, पण सगळीकडे लोक, मध्ये कुठेतरी घाबरून उभा राहतो. ससा अत्यंत भित्रा प्राणी आहे. नंतर एक कुत्रा येतो, त्याला एक दिवस जेवायला दिलेलं, खायला दिलेलं नाही, तो सगळ्यांचे देखत त्या सशाला फाडून खातो. सगळेजण म्हणतात हे काय तू, हे शिक्षक हे शिकवतो का. थांबा म्हणला. आणखीन एक ससा सोडतो. ते म्हणाले अरे किती ससे मारणार आहेत, थांब. आणि नंतर हाऊंड ज्याला म्हणतात, शिकारी कुत्रा, 3-4 दिवस त्याला खायला दिलेलं नाही आहे, हे तो सांगतो. हा शिकारी कुत्रा आहे, भुकेला कुत्रा आहे. त्याला सोडल्यानंतर लोक डोळे बंद करून घेतात, हा एकाच घासात त्या सशाला खाणार की काय. तो कुत्रा तिकडे जाऊन भुंकतो, इकडे जाऊन भुंकतो, सगळ्यांच्याकडे जाऊन भुंकतो आणि त्यांना सांगतो खबरदार. नंतर येतो आणि सशावर आपले असे पाय ठेवून सशाला खाली येऊन उभा राहतो. माझा मित्र आहे तो, आय एम हिज फ्रेंड, ही इज माय फ्रेंड. कोणी त्याला हात लावून बघा, मी फाडून खाईन तुम्हाला. शिक्षक म्हणाला हे मी करतो. पहिला ससा आणि पहिला कुत्रा यांना मी शिकवलेलं नव्हतं. मला 1 वर्ष यासाठी पाहिजे होतं, गेल्या वर्षी मी एक ससा विकत घेतला आणि हा कुत्रा घेतला, शिकारी हाऊंड. पहिल्यांदा अवघड गेलं, पण नंतर त्यांना एकत्र आणून हे करून इतकी चांगली दोस्ती झाली की सशाचं रक्षण आता हा कुत्रा करतो. हे शिक्षक करतो, वाल्याचा वाल्मिकी शिक्षक करतो, डॉक्टर नाही करत. डॉक्टरनी अगदी आपण म्हणतो ना प्लास्टिक सर्जरी केली आणि हा वाल्या होता, गोरा बनवला. आपल्याकडे जिथं जागतं उदाहरण आहे, आता तो जिवंत नाही आहे, मायकेल जॅक्सन, काळा पांढरा झाला,
त्याचं नाक इतकं, आधीच त्यांची नाकं बसकी आणि त्यातून त्याचं आणखीन बसकं, आणि वडील आल्यानंतर तुझं ते फ्लॅट नोज म्हणून नाकाला धरून भिंतीवर आपटायचे, आणखीन फ्लॅट करतो. काय घाणेरडं जीवन होतं त्याचं, बालजीवन. केस कसले होते, आणि नंतर त्यांनी इतकी ऑपरेशन स्वतःवर केली, गोरा झाला. ती केसांची बट आठवते तुम्हाला? हां, ते. आणि नाक चाफेकडीसारखं करून घेतलं, सुंदर नाक. मग त्यांनी आपल्या कलेनं, हे त्यांनी बाहेरचं केलं, आपल्या कलेने त्यांनी जग जिंकलं. नृत्य ही कला. सांगायचं आहे काय की ह्याला तुम्ही जर शिक्षण म्हणणार असाल, डॉक्टरी म्हणणार असाल, आतून बदलला पाहिजे माणूस. त्यांनी आपल्या कलेचं शिक्षण चालू ठेवलं, बाहेरचं लोकांसाठी केलं. वडील सतत हिणवत होते, लोक बाकीचे अनेक भावंड ते म्हणाले खा मार आता, तुझं फ्लॅट नोज फ्लॅटर नोज करतायत बाबा. पुढे बघा, हे केलं, हे विज्ञानाने केलं, पण विज्ञानाची मर्यादा देहापर्यंत आहे. अगदी मनाचे रोग जरी बरा करणारे सायकॅट्रिस्ट किंवा सायको ॲनालिस्ट असतील तरीसुद्धा त्यांना औषधं जी द्यावी लागतात. आता ते म्हणतात ध्यान करा, हां, हे दिस इज इट. आम्ही ध्यानानं रोग बरे करतो, ध्यानातून आम्ही निरनिराळी सर्जरीसुद्धा करू शकतो, ध्यानातून. हे आत नेणार आहे ना, हा आपला आजचा विषय. म्हणून परायण हे जीवनपरायण जर आपण झालो तर नथिंग लाईक इट. आपण जीवनासाठी शिक्षण देऊ. म्हणून जीवन शिक्षण मंदिर, मंदिराचं वातावरण पाहिजे. मंदिरात काय असतो, एक सुंदर असा गाभारा असतो, गाभारात तो प्लॅटफॉर्म असतो, त्याच्यावर मूर्ती असते, आणि हे जे लहान मूल आहे ना, ती मूर्ती आहे. विद्यार्थी आहेत, ती मूर्ती आहे. आपल्या घरातलं हे मूर्ती आहे, मूल. आणि म्हणून सगळ्यात एक महत्त्वाचं सूत्र आहे, चाइल्ड सेंटर्ड फॅमिली, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन. चाइल्ड सेंटर, फिलिओसेंट्रिक फॅमिली म्हणतात. फिलिओ म्हणजे मूल, आणि त्याच ते सेंटर असलं पाहिजे. म्हणजे कुठलीही कृती करताना, यावर्षी दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे, हां, मग काय करू, 10 वर्षाचं आहे, ए तुला कशी दिवाळी पाहिजे रे, आम्हाला अशी पाहिजे तशी पाहिजे. मग त्यांनी सांगितलं मला एवढे फटाके पाहिजेत, आपण आणूया फटाके, पण जे डोळ्याला चांगले आहेत, कानाला वाईट आहेत ते नको नाही आणायला. बाबा एक सर आणूया तो फटाक्यांचा. म्हटलं हरकत नाही. एरवी तो 100 आणणार होता, 10 आणणार होता. विचार करूया आपण. हा जो प्रकार आहे तो आपल्याला जमला पाहिजे की प्रत्येक कृती करताना चाइल्ड शुड बी द सेंटर ऑफ द फॅमिली, चाइल्ड शुड बी द सेंटर ऑफ स्कूल ऑर एज्युकेशन. खूप विषय मोठा आहे, पण हे एक लक्षात ठेवा, बालक केंद्री. कारण बालक हे सतत तरुण असतं. आपल्यातलं बालक आपण जिवंत ठेवलं पाहिजे. हा जो प्रकार होता त्याच्यानंतरचं सूत्र आहे, आपण बघितलं, एक प्रशिक्षण बघितलं. प्रशिक्षणाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माणसाचं एज्युकेशन असतं आणि जनावरांचं प्रशिक्षण असतं. माणसाचं शिक्षण आणि त्यांचं प्रशिक्षण. दामू धोत्रे मागे उदाहरण सांगितलं होतं, पण या संदर्भात बघा, दामू धोत्रे नावाचा सर्कशीतला एक कलाकार, आणि डेवल सर्कस का अशी कुठली तरी सर्कस असेल भारतातले, तो एक जगात कुणीही केला नाही त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर असा प्रयोग करायचा. सिंहाला पूर्ण जबडा उघडायला सांगायचा आणि आपलं संपूर्ण तोंड मानेपर्यंत त्याच्या जबड्यात घालायचा. तिथे एखादा मिनिट ठेवायचा आणि नंतर ते बाहेर काढायचा. तो लोकांना काय सांगायचा की ज्या वेळेला मी तोंड आत घालेन त्यावेळेला हालचाल करू नका आणि टाळ्या वाजवू नका. कारण का की त्याचं लक्ष जर विचलित झालं आणि सिंहाने गंमत म्हणून तोंड बंद केलं तर माझं तोंड खाईल, तो माझं मुंडकं जाईल. आणि लोक विथ बेटेड ब्रेथ म्हणतात ना, श्वास रोखून तो प्रयोग बघायचे. हालचाल काय, लोक श्वासही घ्यायचे नाहीत, कारण त्यांनी त्या घातलेलं आहे, ठेवलेलं आहे, केलेलं आहे. एक दिवस तो घालायला सुरुवात करतो, आत गेलेला आहे, लाईट्स जातात. तो जोरात ओरडतो, लाईट्स. हा शब्द सिंहाच्या पोटात जातो ना, बाहेर ऐकू येत नाही. आणि त्याच्या मनात त्या क्षणात आलं की आपलं जीवन संपलं. कारण सिंहाला प्रकाशात मी शिकवलेलं आहे की मी तुझा मित्र आहे, तू माझा मित्र आहेस. अरे आपण हे गमतीनं करतोय, आपला हा खेळ आहे. रात्र झाल्यानंतर त्याच्यातलं जर जनावर, जंगली जनावर जागं झालं तर दॅट्स द एंड ऑफ माय लाईफ. माझा जीवनाचा तो द एंड और शेवट असेल. इतक्यात कुठल्या तरी मुलाला तो त्रास देत होता, बघू देत नव्हता वडिलांना, म्हणून त्याने एक लायटर दिलेला होता. एरवी खेळत होता, त्या लाईटमध्ये दिसत नव्हता, त्याने खटाक एक फ्लेम पेटली. लोकांना कल्पना आहे, ठॅक 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 ठॅक. हल्ली जशी एक फॅशन झाली ना की मोबाईलचे दिवे दाखवायचे. नाईटला जिंकत आल्यानंतर सगळीकडे मोबाईल, आणि तो कॅमेरा गेला की मोबाईलचे दिवेच दिवे. तसा प्रकार सगळ्यांनी आपले लाईटर्स लावले आणि तो जो प्रकाश झाला
इतक्यात काही एका मिनिटाच असेल, जनरेटर्स बंद पडले, चालू केले, सगळीकडे लाईट आला, यांनी बाहेर काढलं आणि त्यांनी सांगितलं, ज्या कोणी पहिली ज्योत पेटवली त्याला नमस्कार, माझं उरलेलं जीवन मी त्याला समर्पित करतो. आता पहिल्यांदा कोणी पेटवली हे कोणाच्या लक्षात राहणार आहे सांगा बरं. पण तो एक छोटा मुलगा होता, तो आपल्या लायटरबरोबर खेळत होता, ती त्यांनी गंमत म्हणून पेटवली. त्या अंधारात ती ज्योत म्हणजे महाप्रकाश होता आणि त्या महाप्रकाशाचं जीवनदान कुणाला मिळालं? या दामू धोत्रेला मिळालं. हे झाला चीनमधला हा प्रयोग होता. नंतर चीन पुढे फ्रान्समध्ये गेला आणि फ्रान्समध्ये हाच त्यांनी प्रयोग केला आणि दुसऱ्या दिवशी त्याला एक पत्र आलं फ्रेंचमधून. त्याला कुठे फ्रेंच भाषा येत होती, पण त्यांनी ते ट्रान्सलेट करून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, त्या पत्राची सुरुवात, तू मला ओळखत नाहीस रे, पण मी तुला ओळखते, तू माझा मुलगा आहेस, मी तुझी आई समज. फ्रेंच मदर. गेल्या आठवड्यात माझा एकुलता एक मुलगा रस्त्याच्या अपघातात गेला. म्हणजे पुत्रशोकाचं दुःख काय हे मला माहीत आहे. माझा एकुलता एक मुलगा मेला आणि मला खूप वाईट वाटतं रे. तुझ्या आईचा, तू हा शूर मुलगा जर गेला तर तुझ्या आईला काय वाटेल? म्हणून मी तुझी आई सांगते की हा प्रयोग तू करू नकोस. दुसरं काही प्रयोग कर ना. हा करतोस तर दुसरे प्रयोग तू करू शकशील, हा प्रयोग तू करू नकोस. पुढे त्यांनी तो प्रयोग बंदही केला असेल, पण इतकी त्याला निरनिराळी बक्षिसं मिळाले, सुवनीर, आपण म्हणतो ना स्मरणिका, स्मारिका मिळाल्या. पण त्यांनी ते पत्र गोल्डन फ्रेममध्ये आपल्या दिवाणखान्यात लावलं होतं, फ्रेंचमधलंच पत्र. हा फरक आहे हो. त्या सिंहाला प्रशिक्षण दिलेलं आहे, पण ही आई सुसंस्कृत आहे. नुसते संस्कार नाहीत. फ्रेंच झाली म्हणून काय झालं? इट इज मदर्स हार्ट. हा शिक्षणातला आणि प्रशिक्षणातला फरक आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आपण बघितला, फार सुरेख माणसं बोलतात. तो एखादा शेतकरी, एखादा गरीब कामगार, एखादा अशिक्षित तुमच्याकडे येणारा मजूर की जो गवत काढतोय, एकदम असे काहीतरी बोलून जातात. हे होते छोटी छोटी घरं, पण गोव्यात म्हणजे माड पाहिजेत, म्हणून एवढासा प्लॉट, त्याच्यात इकडे माड, इथे माड, तिथे माड, दाराच्या दोन्ही बाजूला माड. आणि तो लावणारा म्हणत होता, लागी ते न लागे साहेब, लागी ते न लागे, न लागी ते लागे. म्हटलं काय? तो म्हणतो लागी म्हणजे जवळ, जवळ जवळ आहे, त्यांना न लागे, नारळ लागत नाहीत. न लागी जे अंतरावर आहे ते लागे. फार सुरेख सूत्र आहे हे. आता आपण जे सोशल डिस्टन्सिंग करतो ना, तो धर्म आपत धर्म आहे, सोशल डिस्टन्सिंग. पण किती जवळ राहायचं, किती जवळ बसायचं, त्यामुळे काय होतं, आपलं लक्ष शिक्षणाकडून जातं, आपलं लक्ष जीवनातल्या ध्येयाकडून हलतं. अर्जुनाची कितीतरी उदाहरणं आपण बघितलेली आहेत की त्या ध्येयावरून त्याची दृष्टी कधी, अगदी लहानपणापासून, ज्यावेळेला मला त्या पक्षाचा डोळा सोडला तर काही दिसत नाही आहे, गुरुवर तुम्ही दिसत नाही आहात. हे फार महत्त्वाचं होतं ना. आणि पुढे मग आपण उर्वशीचा प्रसंग बघितला आहे. अर्जुनाच्या जीवनातले कितीतरी प्रसंग बघितलेत की एकाग्रता म्हणजे काय ते अर्जुनाकडून शिकावं. आणि म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो की लागी ते न लागे, न लागे ते लागे, हे झाडांचं झालं. झाडंही जिवंत आहेत. माड जवळ आले तर ते लागत नाहीत, विशिष्ट अंतरावर लावले तर ते लागतात. पण बाकीबाबांची जी कविता आहे त्याच्यात ते म्हणतात की माणसाच्या जागीसाठी दाटी करतात माड. हे दाटी करतात म्हणजे प्रत्यक्षात नाही, जवळ येतात. त्यांच्या झावळ्या आपण म्हणतो ना, चुडतं, ती चुडतं त्यांच्यावर चौऱ्या ढळल्यासारखी करतात. अरे घरात काय चाललंय, त्या झोपडीत काय चाललंय. म्हणून मागे एकदा सांगितलं होतं, घरातली मुलगी जन्मली आणि लग्नाच्या वयापर्यंत वाढली, ज्या पारिजातकाच्या साक्षीनं त्या पारिजातकाला निदान ओरल इन्व्हिटेशन तरी द्यायला नको का, की हे पारिजातका, तुला जिनी लावलं ती आता लग्नाची झालेली आहे, तिचं लग्न आहे रे, तू ये. हां, आल्यानंतर किंवा एखादं आमंत्रणपत्र, त्याला स्पर्श का नको करायला? जिवंत आहे ते झाड. झाड हे साक्षी आहे आपल्या जीवनातल्या घटनांचं. म्हणून तो म्हणतो लागी ते न लागी, जवळ केलेत तर ते लागणार नाहीत. पण इकडे म्हणतात माणसाच्या जागीसाठी दाटी करतात माड. म्हणजे जिथे माणसं आहेत, जिथे झोपड्या आहेत, तिथले माड असतात ते चांगले लागतात, त्यांना नारळ चांगले येतात. एकच तुम्हाला सरळ प्रश्न विचारतो की गोव्यात असंख्य माड आहेत, बरोबर, आणि त्या माडाचे नारळसुद्धा पडत असतात, माणसं खाली अशी येत असतात, पण डोक्यात नारळ पडून मृत्यू असं कधी फार नाही बाबा ऐकलं नाही.
म्हणजे झोपडीवर सुद्धा तो माड पडला, झोपडीचं नुकसान झालं कुठेतरी असं. आता ह्याच्यात मी दैवत वगैरे नाही, पण निसर्गात जर निसर्ग स्नेही जीवनशैली आहे तर ती सृष्टीकडून आहेच. सृष्टी उगीच कोणाचा जीव घेत नाही ना. नदीला पूर येतात, अरे आपण काय केलेलं आहे, इकडे खाणी काढल्या आहेत, ते सगळं पाणी आले आहे, नद्या उथळ झालेल्या आहेत, नद्यात गाळ साठलेला आहे, तो गाळ काढला तर नदीचं पाणी पसरणार नाही, सगळं फ्लॅट करून टाकलं आहे, म्हणून त्या नद्यांना पूर येतात. आपण जबाबदार आहोत, नदी जबाबदार नाही आहे. नदी माताच आहे आणि ती लोकमाता आहे, जीवनसरित आहे. सृष्टीने आपले नियम बदललेले नाही. आज सृष्टीत जे उद्रेक होतात, भूकंप होतात, वादळ तर अनेक येतात, ऋतूंचं चक्र सगळं बदललेलं आहे. जबाबदार काही सृष्टी आहे का? अरे सृष्टी ही माता आहे, सृष्टी ही देवता आहे. सृष्टी ही दासी मानण्याची चूक केली आणि तेव्हापासून हा विनाश आपण वाढवला, विनाशाचा वेग वाढवला. मला सांगायचं आहे काय की माणसाच्या जागीसाठी दाटी करतात माडं, माणसाची जाग महत्त्वाची आहे. मी अगदी बघत असतो, आमच्या एका विद्यार्थिनीच्या डोक्यात नारळ पडला, बरोबर वाचली ती, मोठा असा वरून नारळ पडला, बिचारी लहान मुलगी, आणि ती हे करत होती, बाबांसाठी थांबली होती, स्कूटर करून बाबा काहीतरी गेले होते कुठेतरी. हा घडला एक माहीत असलेला प्रकार, पण सुदैवाने ती वाचली आणि हुशार मुलगी ती. विचार करा, असा एखादा अनुभव असतो, एखादा मला माहीत आहे एखादा मेला आणि काय बिघडलं, किती लोक आणि किती असंख्य माड, नाही घडत विशेष. म्हणून माणसाच्या जागेसाठी दाटी करतात माडं. माणूस जेवढा जिवंत आहे तेवढाच माड जिवंत आहे. माणसाला जेवढ्या भावना आहेत तेवढ्याच माडाला आहेत, फक्त माडाच्या भावना या नैसर्गिक आहेत, माणसाच्या भावना या विकसित आहेत. प्रेमाची किती निरनिराळी रूपं माणसाच्यात आहेत तेवढी मांजरीच्यात आणि कुत्रीच्यात नसतात. तेवढी सृष्टीत सुद्धा निरनिराळ्या ठिकाणी झाडं लावतो, झाडाची बीजं पडतात, त्या बीजापासून रोपं होतात. हे तेच मातृत्व आहे की, धरती ही माता आहे की. पण आपण प्रेमाचे अनेक रंग केलेले आहेत आणि प्रेमा तुझा रंग कसा विचारल्यानंतर तुला हवा तसा और ज्याला हवा तसा. तुला प्रेमाचा रंग गुलाबी पाहिजे, चल सुरुवातीला गुलाबी, आणि नंतर भांडण झाल्यानंतर तांबडा, आणि नंतर जर लग्न होऊन घटस्फोट घेतला तर काळा. प्रेमाचे हे रंग आहेत. म्हणून म्हणतो की हे सृष्टी कधीही आपल्याला नाही, ती नेहमी वरदान देत असते. आपलं आजचं सूत्र आहे ते लागी ते न लागी नाही, सहज जाता जाता सांगितलं. खोली पेर पण ओली पेर, हे ते सूत्र आहे. खोली पेर, खोल पेर, ओल असेल तिथे पेर. आपल्याला संस्कार जर खोल रुजवायचे तर ओल नको का? ओल ते बीज रोवणाऱ्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. तो शेतकरी बीज पेरतो, महाराजांचं उदाहरण आहे. ते काय असं एक वर तोंड करून बीज जर पेरायला लागला तर त्याचा संपूर्ण पावसाळा पेरणीतच जाईल, तो बी टाकत जातो. बीजाला माहीत आहे की अरे हा शेतकरी आहे, हा जगाचा अन्नदाता आहे, म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण अंकुरलं पाहिजे, आपलं रोप झालं पाहिजे, त्याला कणसं आली पाहिजेत आणि याच्या माध्यमातून जगाला धान्य आणि पुढे अन्न मिळालं पाहिजे. गंमत बघा, मग ते उलटं जरी पडलं एक दिवस जास्त लागेल, पण तो असाच येतो मोड किंवा अंकुर, आणि तो मातीच्या कुशीतून वर येतो. आणि आपण बहिणाच्या वेळेला बघितलं ना, त्याला 2 पानं येतात आणि टाळ्या वाजवी ती विठ्ठल विठ्ठल म्हणत वाऱ्यात डोलत, ते देवत्व तिला तिथे दिसतं. हे शिकण्यासारखं आहे. म्हणून खोली पेर पण ओली पेर. ओल असेल तिथे, दगडावर टाकलेलं जे बी असतं ना ते पेरलं जात नाही, म्हणजे ते रुजत नाही आपण म्हणतो, बरोबर आहे. पण वारा आला तर ते रुजू शकतं, म्हणून बी पेरणं कशाला तुम्ही करता. म्हणून ज्याला एरियल सीडिंग नावाचं एक तत्व आहे. ह्या संपूर्ण पर्वत आहे ना, त्या पर्वतावर आपण हिरवा करून टाकायचं. या पर्वतावर आपल्याला 10 लाख झाडं लावायचे. 10 लाख झाडं लावायला किती खर्च येईल? जरी तुम्ही सांगितलं की आम्ही श्रमदानाने लावूया, तरी श्रमदान करणाऱ्यांना ते येणार तो वाहनाचा खर्च, त्यांना जेवण दिलं पाहिजे तो खर्च. याच्यापेक्षा काय करा की एक हेलिकॉप्टर घ्या, हेलिकॉप्टरमध्ये बीजं ठेवा आणि ते फिरवा, आणि ते बीजं पावसाळ्याच्या आधी टाका. त्याच्यात किती 20% ते म्हणतात 80 बीजं वाया जातील, कदाचित 20% बीजं रुजतील. पण किती स्वस्त पडलं तुम्हाला हेलिकॉप्टरची एक फेरी, आणि तिकडे आणि लगेच झालं काम ते 15 मिनिटात किंवा 1 तासात. एरियल सीडिंग म्हणतात. म्हणून पेरते व्हा हा पालक आणि शिक्षकांसाठी चांगला मंत्र आहे. तुम्ही पेरत जा ना. आणि मग दगडावर पडलं तर सगळीकडे दगड आहे, सगळीकडे जमीन नाही हे मला माहीत आहे, पण सगळीकडे दगड नाही हे तुका मान्य करत नाही. सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या
नाही आहेत, मला माहीत आहे, पण सगळीकडे गुलाबाचे काटेच आहेत असं तू कसं म्हणतोस? अरे आपण ठरवायला पाहिजे कसं जगायचं, हसत हसत का रडत रडत, आपण ठरवायला पाहिजे. म्हणून पेर तेव्हा तुम्ही पेरत जा. एक सीड म्हणजे एक बीज जरी समजा पत्थरावर पडलं, पाषाणावर, वारा आला उडून ते रुजू शकेल, किंवा ते बी एखादा पक्षी खाऊ शकणार नाही का? वाया नाही जाणार. निसर्गात वाया काही जात नाही. आपण वाया घालवतो. वाया न जाणं हा जर आपला धर्म असेल तर शेवटच्या शीतापर्यंत भात, शेवटच्या कणापर्यंत भाकरी किंवा भाजी खाणारी श्रीमंत कुटुंब मी बघितलेली आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ते ठेवतात फ्रीजमध्ये, आणि नाहीतर त्याचं काही ना काहीतरी करून, ती जी आजी असते तिने गरिबी बघितलेली आहे. आज आम्ही श्रीमंत आहोत, पण त्या सगळ्या 3-4 भाज्या उरलेल्या तुम्ही करून बघा, त्या पिठात वगैरे घालते आणि सुंदर थालीपीठ बनतं. घेऊ त्याचं करून बघा प्रयोग. अगदी आमटी जरी उरलेली असेल ना, ती आमटीसुद्धा घालते, आमटीत पीठ घालवते, अहो सुंदर पदार्थ बनतात. आपल्याला फक्त फोडणीची भाकरी, फोडणीचा भात माहीत आहे, हे थालीपीठ बघा. आणि सगळे चवीनं खातात. विचार करा. आणि सगळे संपले. शिळा सप्तमी किंवा अनेक कुटुंबात बुधवार हा आमचा म्हणतो की हा स्टेल डे म्हणजे शिळा दिवस. म्हणजे काय? रविवार, सोमवार, मंगळवार या 3 वारी जे असेल ते बुधवारी आम्ही काढतो, फ्रीज अगदी स्वच्छ धुतो. पुन्हा गुरुवार, शुक्रवार हे आहे. एक आठवड्यातला दिवस हा आमचा असा दिवस आहे, स्वच्छ करायचा म्हणजे सगळं संपवायचं, वाया काही घालवायचं नाही. हा संस्कार खोल जायचा असेल तर ओल पाहिजे. जो रिसीव्ह करतो तिथे आणि जो घालतो त्याचं मनसुद्धा ओलं असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर ओल कशाची आहे होई? ही भावनांची ओल आहे. आपण म्हणतोच ना की भिंतीला ओल येते, बरोबर आहे. ती भिंतीची ओल काढणं हे कर्तव्य आहे, कारण त्याच्यापासून आपल्याला रोग होतील. पण निदान भिंत तरी ओली आहे ना. आपण म्हणतो ओलावा नाही, आपण भिंतीला गिलावा आहे. गिलावा म्हणजे प्लास्टरिंग, ते प्लास्टरिंग आहे. आणि आता तर टाईल लावायचे, ओल दिसता कामा टाईल्स लावूया तिथे. ओल आहे, दिसत नाही आहे, आम्हाला तेवढा त्रास होत नाही. पण इथल्या ओलीचं काय? इथली ओल आटूनच गेलेली आहे. इथे सगळी वृक्षता आहे, सगळं शिकवणं उथळ झालेलं आहे. एखादा असतो ना तो शिकवतो. मागे 2 शिक्षकांची उदाहरणं दिली होती तुम्हाला. 10 कविता आहेत आणि 10 कविता शिकवताना एक शिक्षक 5 कविता शिकवतो आणि नंतर आजारी पडतो आणि त्याला दीर्घकाळाच्या रजेवर जावं लागतं. त्याने 5 कविता जीव ओतून शिकवलेल्या आहेत. कविता शिकवताना कविता अनुभव आणि मुख्य म्हणजे की कविता कशी शिकायची स्वतः हे त्यांनी शिकवता शिकवलं आहे. म्हणजे टीचिंग देम हाऊ टू लर्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि तो आज दुसरा शिक्षक आहे ना, चला पहिली कविता संपली, दुसरी संपली, तिसरी, असं करत करत 8 कविता शिकवतो आणि त्याला ॲक्सिडेंट होतो आणि तो येऊ शकत नाही. पालक तक्रार करतात. काय तक्रार करतात? की 8च कविता शिकवल्या, पोर्शन पूर्ण केला नाही. ह्याच्या तर 5च शिकवून झालेल्या आहेत. पालक तक्रार करत नाहीत, कारण मुलं तक्रार करत नाहीत. मुलं म्हणतात आम्ही त्या कविता शिकू. आमच्या शिक्षकांनी आम्हाला कविता कशी शिकायची हे शिकवलेलं आहे. यांनी फक्त फिल इन द ब्लँक्स, एका वाक्यात उत्तरं, हे एवढंच शिकवलेलं आहे कवितेवरचं. म्हणून विचार करूया आपण की मला जर खोल संस्कार घडवायचा आहे कुठलाही, तर तिथे ओल असली पाहिजे आणि माझ्या खोलीतून तो आला पाहिजे. आपण आत गेलो खोली तर आपल्याला पाणी लागतं आणि हे पाणी लागणं आहे ना, ते शिक्षणातलं गेलेलं आहे. त्यामुळे शिक्षण वृक्ष झालेलं आहे. शिक्षण म्हणजे जीवन शिक्षणसुद्धा. आज सगळं काही आहे पण काहीच नाही अशी फिलिंग अनेक घरातली आहे. घरातल्या कर्त्या पुरुषाला विचारा, सगळं आम्हाला काही कमी नाही आहे. मग तुमच्या चेहऱ्यावर कायम 12 का वाजलेले असतात? नाही हो, मुलं आहेत, ऐकत नाहीत. मुलीचं पाऊल वाकडं पडलं आहे, मुलाला व्यसन लागलेलं आहे. मग काय? सगळं आहे पण समाधान नाही आहे. सगळं आहे पण काही नाही. हा अनुभव अनेक कुटुंबांचा आहे. विशेषतः ज्यांच्याकडे सगळं आहे ना त्यांना हा अनुभव जास्त येतो. ज्यांच्याकडे कमी आहे ना ते भागवून घेतात. काही हरकत नाही, आज आपण हे करूया, उद्या ते करूया, असं करत करत भागवतात. मुद्दा करा की नागवायचं का भागवायचं. जे नागवतात ना ते मारतात आणि जे भागवतात ना ते जगवतात. म्हणून भागायला शिकलं पाहिजे, भागवायला शिकलं पाहिजे, हा महत्त्वाचा संदेश आहे. त्याच्यानंतर काय? जीवनाला खोली केव्हा येईल? गांभीर्य असेल तर. सगळ्याच गोष्टी लाईटली काय घ्यायच्या, सगळा जोक, सगळे विनोद. गंभीर अशी परिस्थितीच नाही. गंभीरता ही डेप्थ आहे. समुद्राला आणखीन एक शब्द आहे गभीर. जसा प्रशांत सागर आहे तसा गभीर सागर आहे. तो डीप आहे आणि त्याची खोली एवढी खोल आहे की
तो शांत दिसतो. वरती वरती लाटा आहेत, जसं खाली जाल तसा तो शांत आहे. प्रशांत महासागर आपण म्हणतो, पॅसिफिक ओशन. आणि पॅसिफिक म्हणजे प्रशांत, हाच अर्थ आहे. फार हालचाल नाही आहे तिथे. मुद्दा काय आपला, की शिक्षकांनी आणि पालकांनी ध्यानात राहून मनन चिंतन करून जे वाचलं आणि श्रवण केलं आहे, स्वतःची खोली वाढवली पाहिजे. आणि ती खोली, जाडी वाढवतो, हल्ली उंची वाढवण्यासाठी सुद्धा ऑपरेशन्स वगैरे करतात, परंतु खोली वाढवण्यासाठी काय हो, भावनांची खोली, विचारांची उंची, तो व्यक्तित्वाचा खरा विकास आहे. आणि तो चारित्र्याची जडणघडण आहे. जडणघडण म्हणजे फॉर्मेशन ऑफ कॅरेक्टर अँड डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. हा मूळ मुद्दा आहे. सगळा आपण जो विषय गेले 5 दिवस बघतोय, हा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांचा नाही, माझा. आणि विद्यार्थी, काल आपण एक सुंदर वाक्य बघितलं होतं की ज्यावेळेला शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतो आणि विद्यार्थी एखादा मुद्दा मांडतो. आपण परवा उदाहरण बघितलं होतं, ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी विज्ञानाने अशी शुगर फ्री शुगर तयार केलेली आहे, सॅक्रिन नावाची. सॅक्रिन, साखर हा शब्द त्याच्यावरून आलेला आहे. सॅक्रिन तयार केला, सुक्रोज म्हणून एक साखर आहे त्याच्यापासून. पण ती अशी साखर नाही आहे जी डायबिटीसला चालत नाही. इट इज शुगर फ्री शुगर. एका मुलाला आपले आजोबा आठवले, त्यांना अळणी खावं लागतं, मीठ बिलकुल खायचं नाही, कारण हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर खूप आहे. तो विचारतो शिक्षकांना की जसं साखर नसणारी साखर सॅक्रिन आहे, तसं मीठ नसलेलं मीठ सॉल्टीन कोणी तयार केलं आहे का? बघा, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो वरून खाली, ती धारा आहे. पण विद्यार्थ्यांच्याकडून एखादा मुद्दा येतो, ती राधा आहे. ही राधा भागवताला पाहिजे की विद्यार्थी मला शिकवतात, ते शिकवत असतात, पण मी शिकत नाही. नुसतं वाक्य लिहिलेलं असतं, बालादपि सुभाषितम ग्राह्यम. लहान मूलसुद्धा महान विचार देऊन जातं, महान विचार. एक मागे सांगितलं होतं ना तुम्हाला प्रसंग, की तुम्ही फोल्डिंग असा पाळणा तिथे ठेवलेला आहे, तर तिथे तिरडीचं सामान का नाही ठेवलं? कारण जॉईंट फॅमिलीमध्ये जशी मुलं जन्मत असतात तसे आजोबा, याचे काकोबा सगळे जात असतात. मग ते का नाही तिथे वर ठेवलं? लहान मुलं, हा अभद्र बोलतो रे, याला हाकला. लहान मुलाचा प्रश्न आहे, चिंतन करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे यू सेलिब्रेट बर्थ आणि डेथ म्हणजे फ्युनरल. घरातलं वातावरण सुतकी. बरं आहे तरी सुयेराला दूर ठेवतात, सुतकाला दूर ठेवतात, पण का ठेवतात? पूर्वीच्या काळी अशी साधनं नव्हते. आता स्टरिलाइज करतो आपण सगळे. लेख म्हणतात ना, तुम्ही डिसइन्फेक्ट करा, हे सगळं करा, सॅनिटाईज करा, हे शब्द आपण आता पदोपदी वापरतो. त्यावेळेला ते नव्हतं. म्हणून ज्या घरात व्यक्ती गेलेली, ती कोणत्या रोगानं गेलेली माहीत नाही, आणि तो रोग जर संसर्गजन्य असेल, कंटेजियस, तर जरा दूर राहूया. आणि आता ते जंतू वगैरे सगळं, आणि त्याला त्यांनी धार्मिक अधिष्ठान दिलं, म्हणजे लोक पाळतील. कारण आपण म्हणतो ना, आय ऑब्झर्व धिस रूल रिलिजियसली. म्हणजे मी कधीच चुकत नाही. अंघोळ घेतल्याशिवाय मी चहासुद्धा घेत नाही. त्याच्यात रिलिजन नाही आहे, त्याच्यात व्रत काही नाही आहे, मला त्यातून काही मिळवायचं नाही आहे, बट आय ऑब्झर्व इट रिलिजियसली. म्हणून त्याला रिलिजनचं अधिष्ठान दिलं. सुयेरचं तसंच. पूर्वी बाळंतीण घरात व्हायची, आणि हे झाल्यानंतर आपण हे करूया. आपण केलं काय? फक्त देवाची पूजा करायची नाही, देवासमोर दिवा लावायचा नाही, किंवा बाहेरून करून. हे काय? हे सोपं आहे. तिसऱ्या दिवशी तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तर दिवा का नाही लावायचा देवासमोर? ऑफिसमध्येच दिवे लावायचे का? ऑफिसमध्ये जाऊन नको ते खाता, कॅन्टीनमध्ये वगैरे. आणि देवाला दिलं मानस नैवेद्य, देवाला दुरून फुलं, एक नाही, देवासाठी. आणि म्हणून रामदासांनी प्रश्न विचारलाय की साहेबांना लोटांगण घालतोस तिसऱ्या दिवशी, आणि साहेब येऊ शकलो नाही, इन्स्पेक्शन झाली, पण माझा नाईलाज होता कारण माझे वडील गेले वगैरे. तिसऱ्या दिवशी आलास ना तू ऑफिसमध्ये, 3 दिवसानंतर, चौथ्या दिवशी. मग या साहेबाला लोटांगण घालतोस, त्या साहेबाचा जो साहेब आहे परमेश्वर, त्याला 10 दिवस तू पूजेशिवाय ठेवतोस, नैवेद्याशिवाय ठेवतोस, अभिषेकाशिवाय ठेवतोस. हा संतांनी विचारलेला प्रश्न आहे. म्हणून संत आणि पंत, पंतांचे ग्रंथ वाचू नका, संतांचे वाचल्याशिवाय राहू नका. महाराजांच्या प्रवचनातलं वाक्य आहे. विचार करूया आपण. म्हणून काय सांगितलेलं आहे की शिकवण्यात, आता शिकणं आधी का शिकवणं आधी, हा नेहमीचा प्रश्न आहे की शिकवणं आधी का सायमल्टेनियस आहे. शिक्षक ज्या वेळेला शिकवतात त्याच वेळेला मुलं शिकतात ना? नाही, शिक्षकाला शिकवण्यासाठी शिकावं लागत नाही का? सांगा बरं. ज्यांनी टेक्स्टबुक लिहिली त्यांनी काहीच शिकलेलं नाही का? उलट ते जास्त शिकले म्हणून त्यांनी पुस्तकं लिहिली. मग ती पुस्तकं शिकून मी तुम्हाला शिकवतो. अध्ययन आधी येतं, अध्यापन नंतर येतं.
म्हणून शिकवलं नाहीच तरी चालेल, पण रोज शिकलं पाहिजे. कारण जसं रोज जेवलं पाहिजे, रोज स्नान केलं पाहिजे, रोज झोप विश्रांती घेतली पाहिजे, तसं रोज अध्ययन केलं पाहिजे. स्वाध्यायान मा प्रमदा हा काही शिक्षकानं केलेला उपदेश नाही आहे. गुरुकुल सोडून जाणाऱ्या प्रत्येक स्नातकाला, म्हणजे त्या विद्यार्थ्याला, जसा ग्रॅज्युएट वगैरे म्हणतो स्नातक, त्याला केलेला उपदेश आहे. स्वाध्याय सोडू नकोस. स्वाध्याय म्हणजे स्टडी ऑफ द सेल्फ, फॉर द सेल्फ, बाय द सेल्फ. मी माझा अभ्यास करतो, माझ्यासाठी अभ्यास करतो आणि मीच माझा अभ्यास करतो, हे लक्षात घ्या. हा स्वाध्याय एकही दिवस चुकू नकोस. आजारी आहेस, हॉस्पिटलमध्ये आहे, अगदी कोमात आहेस तर नाईलाज आहे, पण नुसतं हॉस्पिटलमध्ये पडलं आहेस, माझं काय चुकलं म्हणून मी हा रोग झाला. विचार करूया ना, या रोगातून माझा हृदयरोग, साक्षात्कार, माझा साक्षात्कारी हृदयरोग अशी पुस्तकं येतात. माझा सांगाटी कॅन्सर अशी पुस्तकं येतात. कारण ते विचार करतात की का झालं. आणि म्हणून आपण खोलपणे जर जीवनाचा विचार केला तर ओली पेर पण खोली पेर हे आपल्याला जमणार आहे. त्याच्यानंतर बीजात जर वृक्ष असतो आणि वृक्ष जर टाळला पाहिजे, नाही सांभाळला पाहिजे, तर बीज खोल जायला पाहिजे की नाही. म्हणून जरा खोल घेऊन भात वगैरे वर टाकलं तरी चालतं, कारण ते 90 दिवसात 120 दिवसात काढायचं असतं, रोप असतं त्याचं. पण आंब्याचं झाड, नारळाचं झाड 1 मीटर बाय 1 मीटर तो खड्डा खणावा लागतो, तरच तो माळ तोडला जातो. पण रूट्स जर जाणार आहेत, आणि एक लक्षात ठेवा, फार सुंदर आहे विज्ञान म्हणजे शिक्षण, ते कसं जोडायचं जीवनाला. आता झाड घेतलं तर त्याच्यात ट्रॉपिझम म्हणजे टेंडन्सी. आता मुळं आहेत ना, ती जमिनीतच जाणार. जमिनीला काय म्हणतात, जिओट्रॉपिक, मुळं जमिनीकडेच जाणार. नंतर मुळं पाण्याकडे जाणार, हायड्रोट्रॉपिक आहेतच ना. मुलं प्रकाशाच्या विरुद्ध जाणार आहेत. पण ही खोड, झाडाची पानं हे झाडाचं नाक आहे, किंवा पानं हे झाडाचं किचन आहे. प्रकाश जर पडला नाही तर पानं पिवळी पडतात आणि झाड मरतं. म्हणून प्रकाशाकडे जाणं त्याला म्हणतात फोटोट्रॉपिझम. तशी आपली जी मुलं आहेत ना, तुम्हाला एक सुंदर विचार सांगतोय. हा खूप मोठा विषय, फक्त स्पर्श करून पुढे जाऊया. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि या सगळ्या अनुभवातून कृती, हे शिक्षण आहे. हे जीवनाचं शिक्षण आहे. शब्दातून कान वगैरे आपण म्हणतो, श्रुती, शब्द ऐकून, काही जण फक्त ऐकून, तू फक्त म्हण मी ऐकतो, आणि त्यांचं गाणं ऐकून पाठवतं लगेच. ह्याला श्रुतीधर म्हणलेलं आहे. हे मराठीतला किंवा संस्कृत शब्द आहे. श्रुतीधर म्हणजे श्रुतीनं ते ज्ञान धारण करतात, ते रिसीव्ह अँड रिटेन, ते आत घेतात आणि टिकवून ठेवतात. श्रुतीधर कान. दृष्टीधर म्हणजे त्याला शब्द आहे ऑडाईल. दृष्टीधर आहे व्हिजन, व्हिजाईल म्हणलेलं आहे. आणि बरेचसे आपले 90 ते 95% अनुभव आर ऑडिओ व्हिज्युअल, हे लक्षात ठेवा. 95%. नाकाने आपण असे किती अनुभव घेतो, किती गंध निरनिराळ्या प्रकारचे. आपल्याला मला जुईचा आणि जाईचा फरक कळत नाही मुलांना. इट्स अ स्वीटली सेंटेड फ्लॉवर, नाईस फ्रेग्रन्स, एवढंच म्हणतात. हे फूल कुठे ओळखता येते डोळे मिटून. त्यांना सांगतात हे स्ट्रॉंग ओडर आहे, पण त्यांना कुठे माहीत आहे हा हिंग आहे. प्लेझंट ओडर आहे, ही वेलची आहे, डोळे बंद करून नाही सांगू शकत मुलं. त्यांचं ज्ञानच तसं आहे, कारण नाक तयार झालेलं नाही. त्याला ऑलफॅक्टाईल्स म्हणतात. म्हणजे ऑलफॅक्टरी म्हणजे सेन्स ऑफ स्मेल ना. गस्टेटरी, त्यांना चव कळत नाही. मुलांना जर विचारलं ना की कशी चव आहे ते सांग, त्यांना सांगता येईल. पिझ्झा वगैरे सारख्या सगळ्या चवींचं संमिश्रण असतं. त्यामुळे त्यांना मीठ जास्त झाले का आय कांट टेल, जरा तिखट आय कांट टेल, कारण हे सगळेचे चिप्स वगैरे येतात, त्यांच्यात सगळ्या चवी असतात. हे लक्षात ठेवा. त्यांना चवीचं नाही, डिस्क्रिमिनेशन ऑफ टेस्ट मोठा विषय त्याला गस्टेटाईल म्हणलेला आहे. गस्टेटाईल. स्पर्शाने आपल्याला किती स्पर्श करतात तो. आपण हा रफ आहे, हा स्मूथ आहे, अरे पण हे सिल्क आहे, हे सॅटिन आहे, हे आपण म्हणतो ना टसर आहे म्हणजे रॉ सिल्क आहे, किंवा हे व्हेल्वेट आहे. सांगेल हे खादी आहे, डोळे बंद करून सांगता आलं पाहिजे. स्पर्श त्याला म्हणतात टॅक्टाईल, हा महत्त्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून मुलं शिकतात. दे लर्न बाय डुईंग, दे लर्न बाय लिव्हिंग, दे लर्न बाय एक्सपिरियन्सिंग. आणि सेल्फ एक्झॅम्पलमधून शिकवणं, याच्यासारखं शिक्षणाचं दुसरं सूत्र नाही. चांगलं अक्षर काढा. तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं, त्यांचं नाव वगैरे आता विषय वाढेल म्हणून सांगत नाही. त्यांनी एक शाळेचं नाव बोर्डवर लिहिलं. अरे काय सुंदर अक्षर, बेटर दॅन प्रिंट. आणि नंतर तो आला
आणि असा होता मस्त, नावही त्यांचं होतंच, नको सांगायला, पण ठीक आहे. त्याने सांगितलं की असं अक्षर काढलं पाहिजे, याच्यापेक्षा निळं अक्षर आलं ना तर एक एक बोट तोडून टाकेन आणि तरी जमलं नाही तर हात कापून टाकेन. हे त्यांनी शुक्रवारी सांगितल्यानंतर शनिवारी आम्ही म्हणतोय होमवर्क वगैरे करतो, आई हस्ताक्षराची जरा रिव्हिजन घे, रिहर्सल कर, आपण परत परत घोटून काढूया. माझा अनुभव तुम्हाला सांगतो, शुक्रवारचं घाण अक्षर सोमवारी बऱ्यापैकी बरं झालं होतं. धाकापेक्षा हे सेल्फ एक्झाम्पल, हे असं पाहिजे, हे असं पाहिजे, हे असं पाहिजे, असं दाखवायला पाहिजे. गोव्यात एक शाळा आहे, त्या शाळेचे पेपर्स आपल्याला तो गठ्ठा मिळतो का, लोक अगदी प्रार्थना करतात, त्या शाळेच्या पेपरचा गठ्ठा मिळाला की इतरांना तास वेळ लागला करेक्शन करायला, यांचा अर्ध्या तासात होतो. सुंदर, इकडे मार्जिन, इकडे मार्जिन, एका ओळीत तेवढीच अक्षर. चितळे मास्तर वगैरे उदाहरण सांगितलेलं आहेत ना, ही शिस्त आहे. आणि अलीकडची आत्ताचीच गोष्ट सांगतोय तुम्हाला, त्या शाळेतले पेपर्स मिळाले पाहिजेत. अरे यू आर लकी, हा टुडे यू गॉट इट. आणि त्यातून लवकर करेक्शन होतं, सुंदर अक्षर प्रत्येकाचं. काय अक्षर इज सायकोमोटर. अक्षर हे ड्रॉइंग एक वेळ जमणार नाही, पण अक्षर चांगलं जमायला काय हरकत आहे, विचार करूया आपण. म्हणून सांगितलेलं आहे की घर आणि शाळा ही संस्कार रुजवण्याची महत्त्वाची स्थानं आहेत. घर आणि शाळा. एक सहज गंमत सांगतो, चुकातून शिका हे एक सूत्र आहे. म्हणजे तुम्ही चुका आणि शिका, आपण म्हणतो ट्रायल आणि एरर. ट्राय कर, पुन्हा चुकशील, पुन्हा कधी कधी शिक्षकांच्या चुका ही राधा मी तुम्हाला सांगितले. आम्ही शिक्षकांचे शिक्षक आणि शिक्षक होते आणि म्हटलं तुम्हाला एक प्रश्न प्रत्येकाने विचारायचा आणि पुढचं सत्र त्या प्रश्नांवर आधारित असेल. एका शिक्षिकेने लिहिलं की मुलांच्यात संस्कार रुजवण्यासाठी काय करायचं. आता रुजवण्यासाठीतला रू हा रुपयातला रू आहे, तिने ऋषीतला रू काढला. आता ही चूक आहे, पण मला एवढं बरं वाटलं, मी घरी येऊन डिक्शनरीत बघितला, रू पासून सुरू होणारा नकारात्मक, निषेधात्मक, घाणेरड्या अर्थाचा शब्दच नाही आहे. रू म्हणजे ऋषी, रू म्हणजे ऋतू, रू म्हणजे ऋत, रू म्हणजे बघा, हे ऋनी ऋण नाही का निगेटिव्ह नाही आहे. आपल्याकडे ऋण इज व्हेरी पॉझिटिव्ह. आईवडिलांचं माझ्यावर ऋण आहे, मी चांगले आईवडील म्हणून अंशतः ते ऋण फेडेन, निगेटिव्ह नाही आहे. मग तिने संस्कार रुजवायचे, ऋषीतला रू बरा वाटला, रुपयातला रू म्हणजे अगदी प्रपंच वाटतो, बाजार वाटतो. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे, एक सूत्र आहे, छोटंसं सूत्र आहे, आणि नंतर आपण उपसंहार करणार आहोत काही महत्त्वाचे विषय घेऊन. कारण आज नाही म्हणलं तरी हा म्हणता आला की हो 12वा महिना. 1 डिसेंबर आजपासून शेवटचा महिना सुरू झालेला आहे. 1 डिसेंबर मला एक गेली तारीख, 30 दिवस उरले. 30 दिवसात इकडचं तिकडे जग करता येईल का? हो, माझं विश्व मी बदलू शकेन. काय करायला पाहिजे आपण शेवटी ते पाहणार आहोत. पण हे सूत्र बघा, हे ट्विन प्रिन्सिपल्स आहेत. मार्गाणाम अनेकता, साधनानाम विविधता. साधन आणि मार्ग. एक वाक्य सांगतो, हे वाक्य आपण अनेकदा ऐकले, आता लक्षात ठेवा बरं. एक संधी आहे मला, नर जन्म, माणसाचा जन्म ही संधी आहे. साधन कुठलं? माणसाचा देह आणि हा ब्रेन. हो, 2 कानांच्या मध्ये काही नाही आहे का? प्रश्न विचारले एकाने, तू इकडून तिकडे गेले वारे, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे जायला मध्ये काही नाही आहे? अरे 2 कानांच्या मध्ये जो मेंदू आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त हे अल्झायमर वगैरे सगळे रोग आहेत. आणि रोग होणं आणि ते विशेषतः खालावणं, विकोपाला जाणं आणि नको हे जीवन वाटणं, नकारात्मक मेंदू आहे की होतो. 2 कानांच्या मध्ये मेंदू आहे. म्हणून इकडून तिकडे गेले वारे हे सोनाराच्या त्या फुकणीतून किंवा स्वयंपाकघरात फू करायच्या फुकणीतून जाते. इकडून तिकडे गेले वारे, त्याचं काही जात नाही, काहीतरी लक्षात राहतंच. आठवतं, आयत्या वेळेला आठवतं, सरांनी आम्हाला ते सांगितलं होतं नाही का. मला तर कितीतरी गोष्टी आठवतात. म्हणजे एक लहान मुलाला विचारलं सर की ब्रह्मचैतन्य महाराज त्यांनी वाचलं, अरे आधी ह आणि नंतर म, ब्रह्म असं तू का वाचलंस? मग मला ह तो काय वाचणार? तोही म्हस आहे, पण काय म्हशीतला म आहे म्हणतो. अरे बापरे, त्याला देवनागरीचा स्पर्श नाही त्या पोराला, त्याला अर्थ माहीत नाही ब्रह्म म्हणजे काय, पण तो हे सांगून जातो. ह ला म, तेही म आहे, पण स्पेलिंग करताना आधी एच घ्यायचं आणि म्हशीत आधी एम घ्यायचं.
हे बालादपी सुभाषितम ग्राह्यम, नमस्कार करायला नको का? त्याला असा नमस्कार केल्यानंतर विकृत आणि विचित्र वाटेल, मनातल्या मनात नमस्कार केला पाहिजे. हा ज्ञानेश्वर आहे, हा ज्ञानेश्वर आहे, नमस्कार केला पाहिजे. म्हणून आता आमच्याकडे ते पालक नेहमीच येतात, घरात हे वाक्य 100 वेळा तुला सांगून सुद्धा का सुधारत नाहीस तू? 30 चूक पुन्हा का करतोस? 100 वेळा, 100 टाइम्स एकाच प्रकाराने सांगितले तुम्ही. किती या निरनिराळ्या प्रकाराने सांगायला नको का? म्हणून विवेकानंद एक उदाहरण गोष्ट सांगायची. एक साधू होता आणि एका मुलाला गोड खाण्याचं, विशेषतः गूळ, आणि गुऱ्हाळ होतं वडिलांचं. हा गूळ एवढा खायचा की पोटात जंत झाले. पोटातले जंत, त्याला औषधं दिली वैद्यांची, त्याला उपाशी ठेवलं, त्याला मारलं, त्याला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, त्याला सगळ्यांनी भीती घातली. चोरून गूळ खाणं काही नाही. शेवटी गावात एक साधू आला आणि त्या साधूच्या पायावर याला घाला शेवटचा उपाय. बाळ काय तक्रार आहे? आई म्हणाली, तक्रार त्याला काय विचारता, सारखा गूळ खातो, गूळ खातो, गूळ खातो. साधू म्हणाला, पुढच्या आठवड्यापर्यंत मी इथे आहे, गुरुवार आहे ना, पुढच्या गुरुवारी त्याला आणा. आत्ताच काय सांगायचं ना, पुढच्या गुरुवारी घेऊन या. पुढच्या गुरुवारी येतो, तो त्याला जवळ घेतो, स्पर्श करतो. बाळा गूळ खाऊ नकोस हां आजपासून. हे तर आम्ही त्याला 1000 वेळा सांगितलंय. जा ना तुम्ही. तो गूळ खाणंच काय, गोड खाणं बंद करतो. त्या साधूबाबांनी सांगितलं आहे, त्या साधूबाबांनी सांगितलं आहे. गूळ प्रश्न सुटला यांचा. म्हणून आनंदानं काहीतरी ते घेऊन साधूबाबांच्याकडे जाते. पहिल्यांदा मी तुमच्याकडे आलो होतो त्याच वेळेला तुम्ही त्याला का नाही सांगितलं? 8 दिवस आम्हाला का थांबवलं? अहो त्यावेळेला मी गूळ खात होतो, मी इतका गूळ खात होतो. नैवेद्याला कुणी नैवेद्याला काय ते गूळ खोबरं आणा, ते तूप गूळ आणा, हे सांगत होतो. मी जर खातोय तर मी काय त्याला सुधारणार आहे? गेले 7 दिवस मी स्पर्श केला नाही गोडला, गुळातला, गोडातला मी नाही खाल्लं स्पर्श. माझ्यात नैतिक अधिकार निर्माण झाला. टी व्ही पाहू नकोस म्हणून सांगितलं ना, उद्या गणितात आतल्या खोलीत जा आणि बंद कर टी व्ही आधी. तो त्यावेळेला ते पोरगं म्हणतं, बाबा रिमोट तुमच्या हातात आहे, मी कसा बंद करणार? हा विनोद झाला आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थितीतून प्रासंगिक विनोद म्हणतात ना, ते निर्माण होतात. म्हणून लक्षात ठेवा, किती प्रकाराने तुम्ही त्याला सांगितलं आहे. आणि तो शिक्षक चांगला की प्रत्येकाला निरनिराळ्या प्रकाराने. ती मुलगी 8 वर्षाची विचारते, त्या गावात 7 आलेली आहेत तापाची, आणि सगळ्यांना तो म्हणतो की ते औषध घेऊन या, की त्या मधल्या शेल्फमधल्या डावीकडून 4थी बाटली त्यातल्या पुड्या करून घेऊन ये. ती घेऊन येते. त्यानंतर पाण्यातून घे, तुळशीच्या रसातून घे, दुधातून घे, मधातून घे. ती म्हणते, असं का तुम्ही निरनिराळे? सगळे पेशंट्स गेल्यानंतर तो म्हणाला की त्यांना बरं वाटावं म्हणून, बरं वाटतं म्हणून. हा गरीब आहे, ह्याच्याकडे फक्त पाणी आहे, पाण्यातून घे औषध, ते तितकंच प्रभावी असणार आहे. पण तो श्रीमंत आहे, त्याला मधातून घे सांगितल्यानंतर काहीतरी फार पॉवरफुल आहे असं वाटतं. एक साधी राख दिली आणि त्याला सांगितलं हे रत्नांचं भस्म आहे, 5000 रुपये पुडी द्यायला तयार आहे. सांगतो 5000 रुपयाची एक पुडी. ब्रेकफास्ट माझा किती माहीत नाही, पण ब्रेकफास्टला औषध 5000 रुपयाचं. त्यांनी त्याला बरं वाटतं. हे लक्षात ठेवा. तो म्हणतो मी राख दिलेली आहे, पण त्याला सांगितलेलं आहे हे हिरक भस्म आहे, हिऱ्याचं भस्म आहे वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत या. म्हणून लक्षात ठेवा, एक महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवा. घरात आणि संस्थात, जीवनात व्यक्तिगत भेद असतात, मतभेद नाहीत. 5 बोटं सारखी नाही आहे तो, आणि ती सारखी असती ना तर बदकासारखी आपण अशा पॅक करायला आलो असतो. प्रत्येक बोटाची लांबी निराळी आहे, अंगठ्याची जाडी निराळी आहे. त्यामुळे हा फंक्शनल बनलेला आहे. माणसांनी प्रगती केली, त्याच्यात हाताचं बोटांचं महत्त्वाचं काम आहे, आपण बघितलं आहे मागे. हा मुद्दा लक्षात घ्या. व्यक्तिगत भेद इज इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. आत्ता तुम्हाला सांगितलं ना, हा डोळ्यातून शिकतो, हा विजायला आहे, दृष्टीधर आहे, हा कानाने ऐकतो आणि शिकतो. हे भेद आहेत. मग त्याप्रमाणे शिक्षकांनी, चला आज आपण कविता शिकवणार आहे ना, ती मी चांगली संगीताचा शिक्षक असतो, किती शिक्षक तिच्याकडून कवितांना चाली लावून घेतात. हे सांगून सुद्धा शिक्षकांनी न घेण्याचं व्रत असल्यामुळे हेडमास्टर काय करू शकणार आहे? अरे संगीताचा शिक्षक आहे, त्याला काहीतरी काम द्या. ही कविता मी उद्या शिकवणार आहे, सुंदर चाल लावेल ती टेप रेकॉर्ड करा, मुलांना सांगायचं डोळे बंद करा, चला लिसनिंग कम्स फर्स्ट, चला LS नाव स्पीकिंग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणा. त्यात असं का नको शिकवायला? मार्गाणाम म्हणतात ना, अनेकता, साधनानाम विविधता, विविध साधनं वापरली पाहिजेत. एकाच पद्धतीने शिकवायचं नाही. चला आज मी खडू आणि फळा वापरणार नाही आहे,
चला तुम्ही लिहायला सुरुवात करा. मी प्रत्येकाच्या वहीवर पेन्सिलनं एक एक शब्द लिहिणार आहे, तुमचं नाव लिहिणार आहे. अरे मास्तरांनी माझ्या वहीत माझं नाव लिहिलं, त्याला परब्रह्म भेटल्याचा आनंद मिळतो. पद्धत बदलणं, तंत्र बदलणं म्हणजेच मार्ग निरनिराळे. 4 मार्ग सांगितलेत परमेश्वराकडे जाण्याचे. परमेश्वर नाही आहे का, जनता जनार्दन, सगळे लोक परमेश्वर आहेत. विद्यार्थी तर प्रत्येक मुलात परमेश्वर आहे. ज्ञान, कर्म, भक्ती मुख्य म्हणजे, आणि ध्यान, हे 4 तर प्रमुख मार्ग आहेत. मग एक गोष्ट 4 मार्गांनी प्रत्येक वेळेला का नाही शिकवायची? ज्ञान म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, अशी ती शिक्षणाची उद्दिष्ट आहेत आणि ते मार्ग आहेत. तुम्ही फक्त डोळ्यासमोर एक चित्र ठेवा की सूर्याच्या याला 7 घोडे आहेत आणि म्हणून तो रथ सुंदर चालतो. आपल्याला सुद्धा 7 घोडे आहेत आणि त्या 7 मार्ग आहेत. एक आहे ज्ञान आकलन, माहिती आहे, आकलन आहे, अंडरस्टँडिंग. नंतर अंडरस्टँडिंग झाले त्याचं ॲप्लिकेशन नको का करायला? बाजारात जाऊन वस्तू आणली पाहिजे, ॲप्लिकेशन, उपयोजन म्हणतात. हा पुढचा आहे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनमध्ये स्किल असतं हो. आता हे पाणी आहे ना, हे बादलीतून बाटलीत भरा. तुम्हाला 5 बाटल्या दिलेल्या आहेत. काही जण सुंदर अर्धी बादली उरली सर, काही जणांची बादली संपते पण अर्धी बाटलीसुद्धा भरली नाही सर, आहे ना. अरे स्किल आहे, स्किल शिकवलं पाहिजे, एकही थेंब न सांडता. त्याच्यासाठी आत्ता माझ्या जीवनात फक्त एकच काम आहे, बादलीतून बाटल्या भरायच्या, हे शिकवलं पाहिजे. आणि मग बादली ते अंतर, ह्या मेंदू आहे ना, सायको मोटर, मेंदू आणि हात हे एकत्र आल्याशिवाय काम घडत नाही स्किलचं. कुठलंही वाद्य वाजवा, कुठलंही लेखन करा, कुठलंही ड्रॉइंग, शिल्पकला, मेंदू आणि हात एकत्र आले पाहिजेत. हे फार मोठं स्किल आहे. त्याच्यानंतर हे पुढची महत्त्वाची आहे तो, जिथे दुर्लक्ष होतं आपलं, अभिव्यक्ती. मला माहीत आहे ते एक्सप्रेस करायला शिकवायला नको का? शिकवलं पाहिजे अभिव्यक्ती. त्याच्यानंतर अभिवृत्ती, ॲटिट्यूड. अरे काय नकारात्मक ॲटिट्यूड मुलांची झालेली आहे. मी आई तुला लिहून देते, बस चुकणार आहे आणि आपला सगळा शो जाणार आहे, अर्धा सिनेमा इंटरव्हलला आपण पोहोचणार आहोत. ही लहान मुलगी म्हणते. हे कुठून शिकली ती? वडिलांच्याकडून, काकांच्याकडून, मोठ्या माणसांच्याकडून. आता बघ उशीर झाला ना, हे अर्ध चुकलं, आता काय मुहूर्त चुकला आणि बुफेला जा नुसतं, हे कशाला बोलायचं असं? म्हणून तुम्हाला सांगतो की विचार जर आपण करायला लागलो तर आपल्यातच दोष आहे, तो सुधारायला पाहिजे. त्याच्यासाठी उपसंहाराची काही सूत्र लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगत होतो, एक अभिव्यक्ती आहे, एक्सप्रेशन, अभिवृत्ती आहे, ॲटिट्यूड, अभिरुची आहे हो. अभिरुची म्हणजे इंटरेस्ट. आपल्या वाचनाला अभिरुची उरलेली नाही, संगीताची अभिरुची कमी झालेली आहे. एकाच प्रकारचं त्याच आता आपण म्हणतो ना की हिंदी सिनेमातली गाणी कित्येक महिने 1-2 वर्ष त्याच प्रकारची गाणी आहेत. काय ते शब्द बदलतात आणि काय सगळं एकच आहे. हे काय अभिरुची आहे का? आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं आहे, अभिरुचीनंतर महत्त्वाचं, मला लोकांना काहीतरी माझं म्हणून दिलं पाहिजे. हा स्वयंभू, ज्याला क्रिएटिव्हिटी, आपण स्वनिर्माण क्षमता म्हणतो. आज इथून काय घेऊन जाणार आहोत आपण? काही तत्त्व फक्त सांगतो आणि थांबतो. एक लक्षात ठेवा, जीवन, शिक्षण आणि त्याची सूत्र असली तरी एक वाक्य सुंदर गीत होते, जीवन से लंबे है बंधो ये जीवन के रस्ते. माझं जीवन संपेल पण जीवन संपणार नाही, माझं शिक्षण संपेल पण शिक्षण संपणार नाही किंवा ज्ञान संपणार नाही आहे. हे एक पहिलं सूत्र आहे. नंतर स्वतःची आपण अपॉइंटमेंट घ्यायला 2021मध्ये विसरलो आहे. 2022चा संकल्प, मी स्वतःची अपॉइंटमेंट घेईन, मी स्वतःसाठी सहवास स्वतःला देईन. त्यासाठी एकांत पाहिजे, त्यासाठी मौन पाहिजे, त्यासाठी एखादा कोपरा, आपली खोली. या काळात मी सगळं तुम्ही डिस्कनेक्ट करा, बंद करा, सायलेंट मोडवर ठेवा. पण ही 15 मिनटं आय विल टेक माय ओन अपॉइंटमेंट, आय विल गिव्ह क्वालिटी टाईम अँड ॲक्टिव्ह कंपनी टू माय सेल्फ. हे एक सूत्र लक्षात ठेवा. सुधारून जाऊ आपण की मी स्वतःला ॲक्टिव्ह कंपनी आणि क्वालिटी टाईम म्हणजे परिणामकारक प्रभावी वेळ मी स्वतःला देईन. आणि कंपनी कशी? जिवंत सहवास मी स्वतःला देईन. आणि त्यासाठी रोज स्वतःचे अपॉइंटमेंट घेईन, फेस टू फेस विथ मायसेल्फ. आणि त्याच्यासाठी डोळे बंद करून मेडिटेशन वगैरे म्हणतात, ध्यान, ते फार महत्त्वाचं असतं. आधी केले मग सांगितले.
हे एक सूत्र आहे. पालकांनी, शिक्षकांनी आधी स्वतः करून पाहिलं पाहिजे आणि हे मी करून तुम्हाला सांगतोय असं आलं पाहिजे. हे एक जीवनाचं सूत्र आहे, हे लक्षात ठेवा. आणि नंतर कुठलीही कृती करताना किंवा कुठलाही प्रसंग निर्माण करताना, घटनेला सामोरं जाताना या 4 गोष्टी लक्षात ठेवा. इंग्लिशमधल्या आहेत, मराठीत आपण बघूया की पहिल्यांदा म्हणजे प्रीव्ह्यू, व्ह्यू अँड रिव्ह्यू. प्रीव्ह्यू म्हणजे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे एखादा कार्यक्रम, गॅदरिंग शाळेचा आहे, मीटिंग आहे, मीटिंग संपल्यानंतर गॅदरिंग 15 दिवसांनी आहे ना, चला चीफ गेस्ट. कुठला चीफ गेस्ट आपण विचार करूया, नंतर नाव करून ठरवूया. मग चीफ गेस्टला आणायला हा कोण जाणार आहे, हा जाणार आहे, ठरलं आहे ना आपलं, मग तो जाईल. कसं जाईल? तिथे गेल्यानंतर एक फूल घेऊन जाईल, इकडे आल्यानंतर त्याला अत्तर लाव. एक चीफ गेस्टला आमंत्रणापासून ते रिसीव्ह करेतोपर्यंत आणि नंतर अल्पोपहार घेऊन निरोप देईतोपर्यंत हे व्हिज्युअलाइज करा. आलेला आहे तो दिवस, आपण गेलेलो आहे त्यांना आणायला, ते गाडीतून उतरलेले आहेत, मग त्यांना सुंदर त्या लहान मुलांनी बॅज लावलेला आहे. व्हिज्युअलाइज, प्रीव्ह्यू आणि मग बघा व्ह्यू, मग सुंदरच होईल. आणि नंतर संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीची जी मीटिंग, श्रमपरिहार, काहीतरी खायला वगैरे द्या शिक्षकांना, राबलेले आहेत शिक्षक, आणि पहिल्यांदा डोळे मिटून रिव्ह्यू घेऊया कुठे काय चुकलं आणि ते पुढच्या वेळेला सुधारायचं, त्याची नोंद, रेकॉर्ड ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंट्रोस्पेक्शन, इन्स्पिरेशन आणि इंट्युशन. हे 2022 साली आपण मिळवणार आहोत. कारण एखादा भयंकर जर असा ओमिक्रॉन वगैरे कोण आला, त्याच्यातला ओम तेवढा महत्त्वाचा घ्यायचा ना. मी त्याचं रूपांतर करेन, पुन्हा जर घरी राहावं लागलं तर सोनं करीन त्या संधीचं. मी परत परत डोळे मिटून माझ्या दोषांवर आणि माझ्या गुणांवर केंद्रित करीन माझं चिंतन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग मला आतून प्रेरणा मिळेल, इन्स्पिरेशन. अरे त्याच पद्धतीने काय जगतो, ते फर्निचर तिथेच वर्षानुवर्ष का नाही हलवायचं? काही गोष्टी हलवता येणार नाही, पण हल्ली सगळीकडे पॉईंट्स असतात. हा टी व्ही इकडे ठेवला, तो टी व्ही तिकडे ठेवून बघा, अरे निराळाच व्ह्यू दिसेल, निराळा मजा बघा. वर्गाचा सुद्धा फळा एके ठिकाणी फिक्स नसेल तर लहान मुलांचे चौथी इकडे हलवा, तिकडे हलवा, अरे व्ह्यू निराळा दिसतो. नाहीतर आपला एक चक्रव्यूह झालेला आहे, त्याच्यात आपण अर्जुनासारखे नाही तर अभिमन्यूसारखे अडकलेले आहोत, बाहेर पडू शकत नाही. शेवटचं वाक्य, स्वतःसाठी उद्धरेद आत्मनात्मानम. मी माझा उद्धार करणार आहे येत्या वर्षात. 30 दिवस पूर्वतयारीसाठी आहे. आणि इतरांसाठी काय आहे? परस्पर सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आणि अगदी पहिला ऋग्वेद, त्याच्यातलं शेवटचं सूक्त, त्यातली पहिली ओळ, ती म्हणून आपण थांबणार आहोत. संगच्छध्वम संवदत्वम संवो मनासी जानताम. याला पंढरीची वारी म्हणायचं. आपण एकत्र जाऊया, संवदत्व, आपण एकत्र बोलूया. ज्ञान बा तुकाराम, भारत माता की जय. संवदध्वम संवो मनासी जानताम. आणि मग एकमेकाची मनं आपल्याला कळतील, मनं एकमेकाला जोडली जाईल आणि प्रेमाच्या माध्यमातून जीवन आणि शिक्षण एकमेकात गुंफणं. या गुंफण्यासाठी एक सूत्र आहे आणि बाकीची सूत्र म्हणजे आपण बघितलेली तंत्र आहेत किंवा फॉर्म्युले म्हणतात तसे नियम आहेत. याला न्याय म्हणतात. आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा मध्ये एखादा कार्यक्रम झाला तर देऊया, पण मध्ये जर कार्यक्रम झाला नाही, कारण आता वांतेला 70 दिवसांचं नामहोत्र, जसं अग्निहोत्र आहे तसं नामहोत्र, अनेकांना ती निमंत्रणं गेलेली आहेत. आणि 5 तारखेला 5 डिसेंबरपासून 13 फेब्रुवारीपर्यंत 5 डिसेंबरला वांतेचा वर्धापन दिन असतो आणि 13 फेब्रुवारीला यावर्षी महाराजांची जयंती आहे. त्याच्यामध्ये महाराजांची पुण्यतिथी येऊन जाईल, वर्षांत वर्षारंभ उपासना येईल, हे सगळं आहे. आणि त्या काळात केव्हा जमेल पुढचा कार्यक्रम तो आपण बघूया, कळवलं जाईल आपल्याला. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया. आणि आज शेवटचा दिवस आहे. काल आपण प्रयोग मौन केला होता, आज शेवटचा दिवस आहे. सगळेजण शांतपणे म्हणूया. राम नामाच्या संपुटात म्हणून आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणूया अगदी काही वेळा. माझ्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जानकी जीवन स्मरण जय जय राम। शांत शक्ती मंत्र। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय नारायणी नमोस्तुते। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडून हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर स्वाय. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे सद्गुरुनाथ आणि सरस्वतीचं ज्ञान यज्ञाचं, जीवन यज्ञाचं प्रतीक गणेश, शारदा आणि विठोबा रखुमाई सगळ्यांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.